झांसीच्या तख्ताला वारीस हवाय आणि तो वारीस तूच देशील. असं आश्चर्याने का पाहतेस मोतीबाई? जर तू गंगाधररावाशी हा रिश्ता कायम करून टाकलास तर झांसीची तारीख बदलण्यात सर्वात अहम किरदार तू निभावशील. लच्छो साहेबा, एक गोष्ट सांगा, हे जे काही आपण आम्हाला सांगत आहात, माझा मतलब आहे की जो मशवरा आपण आम्हाला देत आहात तो आपल्याला पण कुणीतरी दिला असणार. आणि झाशीचे राजा रघुनाथरावांनी पण असाच एक वादा करून आपल्याला एक नव्हे 3 औलादे दिली. आणि त्यांचं काय पुढे झालं? मोतीबाई, अशा गोष्टी करून आमच्या जखमेवर मीठ चोळू नका. तो वक्त वेगळा होता, आज हालात वेगळे आहेत. आणि अशा संधीचा जर आज तू फायदा नाही उठवलास तर तू झाशीमध्ये सर्वात बदनसीब असशील. मोतीबाई, ही वेळ विचार करण्याची नाहीये, अंमल करायची आहे. पण कसं? आपण तर जाणताच की महाराज गंगाधररावांची तब्येत किती खराब आहे. आणि अशा वेळी आम्ही हो, अशाच वेळी त्याची कुर्बत हासिल कर तू. आणि हे नको विसरूस मोतीबाई, प्रत्येक पुरुष त्याच्या पहिल्या औलादीवर जीवापाड प्रेम करतो. आणि तू गंगाधररावावर तुझ्या नजरेची अशी काही जादू चालव की तो मणिकर्णिकेलाच काय साऱ्या दुनियेला विसरून जाईल. आणि हो, हे सगळं पिठूरहून शगुन परत यायच्या आतच घडायला हवं. ए खुदा के अजीम बंदे, आपण तर आमच्या दिलाची हालत जाणताच. आम्ही जे काही करत आहोत त्यांच्या प्रेमात बुडून करत आहोत. आम्हाला एहसास होऊ लागलाय की आमचं प्रेम मिळवण्यासाठी शायद आम्ही गलत रस्त्याने चाललो आहोत. ए कलंदर, आम्हाला नेक सल्ला दे की आम्ही काय करावं, कसं आमचं प्रेम मिळवू शकू आम्ही. लच्छो, तुझ्या चालबाजीची जादू मोतीबाई सारख्या प्रेम दिवाणीवर पडू लागलीये. सखूबाई साहेबा, मी तर नेहमीच हेच चाहत होते की आपण तिघींनी मिळून झाशीवर हुकूमत करावी. पण आपण मला ह्याच्या काबिलच समजला नाही की मी पण तवज्जोच्या लायक आहे. आम्हा दोघींना दोष का देत आहेस? तू तर स्वतःच आपली चूल वेगळी मांडलीयस. तसं जर मोतीबाई आपण बनवलेल्या योजनेत सफल जर झाली तर काय ती गंगाधररावानंतर ती मोतीबाई, काय बोलतेस तू जानकी? पटाच्या बाहेर ठेवलेल्या प्याद्याकडनं शह. एकदा त्या गंगाधररावाला मरू तर दे, मग आपणच नव्हे सगळे दरबारी आरोप मोतीबाईवरच करतील. तू फारच खेळ खेळलीस सखूबाई साहेबा. आता सिर्फ हुक्का ओढत राहा. खेळ तर लच्छो खेळेल. गंगाधर नंतर झाशीच्या गादीवर अली बहादूर जलवा अफरोज होईल.
बरंच नाचून घ्या तुम्ही दोघी. असा प्रपंच मांडेन की झाशीच्या सिंहासनावर बसलेल्या महाराणी जानकीबाईच्या चरणांशी भीक मागत बसाल तुम्ही दोघी. तुम्ही दोघी कल्पनाही करू शकणार नाही की गंगाधरराव नंतर सखूबाई महाराणी काय हालत करेल तुमची. कुब्जा विस्तव आणि विस्तव. श्रीमंत सरकार, आता आम्हाला आज्ञा द्यावी. महाराजांना हा शुभ समाचार द्यायचा आहे. तात्या, आम्ही शकुनाचा अवश्य स्वीकार केलाय आणि आपल्या महाराजांच्या अटींचा पण स्वीकार केलाय. परंतु आमच्याही काही अटी आहेत. जी. आपण गंगाधररावांना सांगावे आमची मनू झाशीला येईल. विवाहापूर्वी तिचं भव्य स्वागत व्हायला हवे. तिच्या राहण्याची व्यवस्था शाही असायला हवी. अवश्य. वरपक्ष तिच्या द्वारापाशी वरात घेऊन येईल आणि सामंती प्रथेनुसार वैवाहिक प्रथा संपन्न होतील. याच्या व्यतिरिक्त मणिकर्णिकेचे पिता मोरोपंत तांबे यांना भव्य निवासासोबतच झाशीच्या दरबारामध्ये उच्च स्थान दिले जावे. जी. श्रीमंत सरकार, सेवक आपल्या चरणांना सोडून कुठे जायची कल्पनाही करू शकत नाही. मोरोपंत, आम्ही पूर्वीही सांगितलंय, तुम्ही आमचे सेवक नाही आहात, मित्र आहात. मित्र. आणि मित्रता तर सदैव राहील. परंतु आता तुम्हाला एका पित्याची भूमिका निभावायची आहे. महाराज, झाशीहून संदेशवाहक महत्वाचा संदेश घेऊन आलाय. तात्या, सर्व कुशल तर आहे? जी श्रीमंत सरकार, चिंतेचं काहीच कारण नाहीये. आता आम्हाला आज्ञा द्यावी. चलावे रघुनाथजी. आमचे महाराज गंगाधरराव यांनी राजकीय स्वीकृती पत्र पाठवलंय. कृपा करून याचा स्वीकार करावा. झाशी नरेशांनी या पत्रात काय लिहिलं असणार? अवश्य माझ्या बाबतीत काही लिहिलं असणार. मनुबाळा, इथे काय करतेस? चल, आपल्याला मंदिरात जायचंय. मंदिर? हो, मातेच्या पाया पडून येऊया. सर्व गोष्टी विघ्नाशिवाय पार पडल्या आहेत. चल चल. ऐक, तू एक काम कर, जे आपण बनवलंय ना ते. रघुनाथजी, तात्याजी, काय झालंय? तुम्ही दोघं चिंतेत दिसत आहात. तात्याजी, आम्ही खरंच चिंतेत आहोत. काय झालं? का आमच्याकडून काही? नाही, तशी काही बाब नाहीये.
खरं तर आमचे महाराज फारच जास्त अस्वस्थ आहेत. आमचे राजवैद्य दिवस रात्र त्यांच्या स्वास्थ्य लाभासाठी प्रयत्नशील आहेत. तर मग आपण शीघ्र यात्रेचा प्रारंभ करायला हवा. चला. चला. या खुदा, महाराजांचे पाय तर थंड पडत चाललेत. वैद्यजी, काय झालं? ते तर आम्ही नाही जाणत की काय झालं, पण महाराजांचे पाय थंड पडलेत. लवकर चला वैद्यजी. हो हो, शीघ्र चला, जाऊया. या वैद्यजी. वैद्यजी, महाराज ठीक तर आहेत ना? आम्ही स्वतःच बुचकळ्यात आहोत. अशी जालीम औषधं दिली होती, परंतु महाराजांचं शरीर त्याचा स्वीकारच करत नाहीये. कसे वैद्य आहात आपण? एखादी दुसरी दवा द्या. आम्ही पूर्ण प्रयास करत आहोत. भगवंतावर भरोसा ठेवा. वैद्यजी, त्या निरंकारावर तर आपल्या सर्वांचाच भरोसा आहे. आपण शीघ्र एखादं दुसरं औषध बदलून बघावं. सगळे उपचार करून झाले आहेत प्रधानमंत्रीजी. आता औषधांपेक्षा प्रार्थनेची आवश्यकता आहे. अगं, कुठे जातेस तू? प्रार्थना तर करून जा. आजी साहेब, मी प्रार्थना केली. बरं बरं. हे काय आहे? ही देवी मातेची विभूती आहे. बरं. हे देवा, निघून गेले. कोण निघून गेलं? झाशीहून आलेले तात्या महाराज. परंतु बाळा, त्यांना तर जायचंच होतं. परंतु यामुळे तू इतकी विचलित का झालीयस मनू? नाही आजी साहेब, ही विभूती आत्ताच तिथे पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. का? अशी काय बाब आहे? आजी साहेब, झाशी नरेशांची प्रकृती खूपच गंभीर आहे, म्हणून मला ही विभूती त्यांच्या हाती धाडून द्यायची होती. परंतु ते सगळे तर निघून गेले बाळा. आजी साहेब, मी ही विभूती पोहोचवणार. कशी? ते सगळे तर खूप दूर पोहोचले असतील बाळा. हा, माझा पवन. आजी साहेब, जाऊ? तुला वाटतंय का बाळा की तू त्यांना गाठू शकशील? हो आजी साहेब, माझ्या पवनवर पूर्ण विश्वास आहे. मग लगेचच निघ, जा. पवन! सांभाळून मनू.
लच्छो लच्छो लच्छो, वा लच्छो, तू तर कमालच केलीस. लच्छो, सखूबाई साहेबा, काय झालं? गंगाधररावांचा प्रत्येक श्वास दुसऱ्या श्वासाची भीक मागतोय. इतक्या लवकर एवढं प्रसन्न व्हायची आवश्यकता नाहीये. आपण तर खुश व्हायचं जाणतच नाही. लच्छो, जानकी ठीकच सांगतेय. मोतीबाईने गंगाधररावाच्या सेवेत दिवस रात्र एक करून टाकलीये. आता तर ना दुवा कामाला येणार ना दवा. मी अशी जडीबुटी दिली आहे की त्याची तोड ना कुणा वैद्याच्या पाशी आहे आणि ना कुणा हकीमापाशी. खुदा, विभूती आहे ही. झाशी नरेशांच्या जिभेला आणि कपाळाला लावा, ते मग नक्कीच बरे होतील. महाराजांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला काही करावं लागलं, आम्ही ते करू.